नमस्कार. गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आजच बुक करा सर्व महिलांचा आवडता कार्यक्रम मनोरंजनाचा मास्टर ब्लास्टर संगीत होम मिनिस्टर. सादर करते आपल्या सर्वांचे लाडके तात्या अर्थात सिने अभिनेते नवनाथ ढमे. तर वाट कसली बघताय, पोस्टरवरील नंबरवरती कॉल करून आत्ताच आपला कार्यक्रम बुक करा. धन्यवाद. चांदा चौकडी चांदा चौकडी. अरे खेळताना रंगबाई होळीचा आणि फाट लागे कोणा माझ्या सोळीचा आणि फाट लागे कोणा माझ्या ते माझी चोळी फाटतील इकडे. माझं सगळंच गेलं. मी लुटले हो पांडा भाऊजी. कुणी दरोडा टाकला? अरे काय चाललंय काय पांड्या? अरे तुझ्या बापाने कधी असं केलं का रिलेशन? अरे मी नवकोट नारायण 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात. माझ्या वाऱ्याला कोण थांबत नाही आणि तू येतो असा हात टाकतोय. लाज वाटली पाहिजे तुला, नालायक मूर्ख. सांग. हात टाकतोस तू? हात एक काम टाकतो. कर, हा. पाय टाक. आणि माझी मनुका ही फियट गाडी फियट 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 गाडी माझी मनुका राणी तुला माझी मनुका. आबा मी आधी स्टेशन मध्ये हायलई. अगं पण झालं काय? आमचा दाजी गेलं. बरं झालं त्याच्या आईला सगळ्या गेला. आता राणीचा माझा मार्ग अगदी सुतासारखा सरळ होणार. एका बाजूला मंजुळा, एका बाजूला राणी. अरे आव्या, तुला काय लाज लज्जा आहे का? चांगलं होतं की सदा बया माझ्याकडे यायचा, बोलायचा, मन मोकळं करायचा माझ्यापाशी बया. आणि असं अचानक गेला बया. आता मी कुणाकडे बघू, कुणाला नवरा बनू? आम्ही हाय, नका काळजी करू. तिच्या कारपारच गेला असेल कुठं तरी. नाही तेव्हा घरात असेल की त्याला मरणाची मारती बोलती सारखी किरकिर असते तिच्या माग. तिच्या वैतागानेच तो निघून गेला. माझ्या कानावर एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती खरी आहे का म्हणून विचारावं तुला? कोणती? ते तुझा ताजी मध्ये सध्या निघून गेला कुठेतरी. मग ही आनंदाची बातमी आहे का? कसं काय केलं नेमकं? काय झालं काय नेमकं? अहो रात्री जेवले घाई घाई, त्यांना मटण पचलं नाही. त्या मटण मच्छी पायी कर्ज झालं होतं डोई. पण ते गेला ना, ते बरं झालं. खाओ मग काय, मग तुझ्या बहिणीला कळ तरी ना की घरात माणूस असल्यावर काय असतं, माणूस गेल्यानंतर ना काय स्थिती असते. जवळ असलं की नुसतं भुनभुन 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 करायची. किंमत माणूस गेल्यावर कळते माणसाची. एकटाच गेल्या का राणीला घेऊन गेलाय? राणीला नाही घेऊन गेले, एकटेच गेले. मग दुसऱ्या कुठल्या बाईला घेऊन गेलाय का? म्हणजे तू चौकशी केली का नेमकं त्याचं काय लफडं अहो बिफडं? 10 जागांवर बघितलं. ते पांडा भाऊजींना विचारलं, गावात सगळीकडे विचारून आले, कोणाला नाही माहिती. मला एक गोष्ट सांग, पांडा भाऊजीची बायको आहे का? चांदा चौकडी चांदा चौकडी.